नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचा जो निकाल लागलेला होता 18 जूनला, त्याच्यानंतर मित्रांनो 321 जागेचा हा निकाल होता। 324 जागेपैकी 321 जागेचा का, तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघूया। तत्पूर्वी मित्रांनो 26 जुलै 2024चा परिपत्रक आहे आणि फार महत्त्वाचा परिपत्रक आहे। संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आणि सूचना तुम्हाला या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर चला बघूया मित्रांनो, सर्वप्रथम 26 जुलै 2024चं जे आहे ते परिपत्रक आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये जो सर्व विभागीय आयुक्त, सर्व उपआयुक्त पुरवठा आणि सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकरता हे परिपत्रक आहे। विषय जो आहे मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 मधील निकाल जो लागलेला होता 18/6/2024ला, त्या निकालाच्या संदर्भात उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबवून नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबतचं वेळापत्रक आहे। ठीक आहे, संदर्भ दिलेला आहे। संदर्भ पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे सेवा प्रवेश नियम जो आहे तो 1988 दिनांक 1/2/1988चा आहे। दुसरा नंबरला मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 सविस्तर जाहिरात दिनांक 12/12/2023ची होती। नंतर आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 अंतिम निकाल जो लावण्यात आलेला आहे 18/7/2024। ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो याच्यानंतर आहे उपरोक्त विषयास व संदर्भीय बाबीस अनुसरून आपणास कळविण्यात येत आहे की अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 या परीक्षेतील एकूण 324 पदांपैकी 321 उमेदवारांचा अंतिम निकाल दिनांक 18/7/2024 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता। ठीक आहे, तर 324 पैकी 321च का, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे अनुसूचित जमातीतील माजी सैनिक उपलब्ध नव्हते, त्याच्यामुळे 321 जागाचाच निकाल देण्यात आलेला आहे। 3 जागा ज्या आहेत त्या उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे निकाल पेंडिंग ठेवण्यात आला आहे। ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो, सदर निकालातील उमेदवारांना विभागाचे वाटप त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पसंतीक्रमानुसार, गुणाक्रमानुसार आणि संबंधित विभागात त्या प्रवर्गात उपलब्ध जागाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे। विभागनिहाय शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे। ठीक आहे, तर विभाग जे आहे मित्रांनो 6 विभाग येथे दिलेले आहे तुम्हाला: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर। ठीक आहे, तर कोकण विभागामार्फत जी मागणी करण्यात आलेली होती, विभागामार्फत मागणी ती 47 लोकांची उमेदवारांची मागणी करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये शिफारस निवड देण्यात आलेली उमेदवारांचे 47 आहे। ठीक आहे, अभिप्राय काही नाही। नंतर पुणेला 82 उमेदवारांची मागणी करण्यात आली, 82 उमेदवार देण्यात आलेले आहे। ठीक आहे, नाशिक उमेदवाराला ज्या 49 उमेदवारांची मागणी होती आणि नाशिक विभागामार्फत तर 49 उमेदवारांची शिफारससुद्धा आहे। छत्रपती संभाजीनगर 88 उमेदवारांची मागणी होती, परंतु 87 उमेदवारच उपलब्ध आहे, कारण की एक जे उमेदवार आहे अनुसूचित जमातील माजी सैनिकांची जागा येथे खाली राहणार आहे। अमरावती विभागातसुद्धा 35 लोकांची मागणी होती आणि 34 उमेदवार उपलब्ध आहे। अनुसूचित जमातीतील उमेदवार माजी सैनिकांमध्ये इथे सुद्धा उपलब्ध नाही आणि नागपूरमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे, म्हणजे तिथे 23 लोकांची मागणी होती, 22 लोक उपलब्ध आहेत। ठीक आहे, एकूण 324 जागाच्या 321 उमेदवार उपलब्ध आहेत। याच्यानंतर मित्रांनो, सदर यादीमधील आपल्या विभागातील शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीकरता उमेदवारांची अर्जात नमूद केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी प्रक्रिया जी सुरू होणार आहे ते दिनांक 29 जुलै 2024 रोजी 2 ऑगस्ट 2024 दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे। ठीक आहे, किंवा पूर्ण करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे। सदर निवडीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आपल्या स्तरावर पूर्णपणे पार पडल्यानंतर नियुक्तीसाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा अहवाल तत्काळ शासनास सादर करण्यात यावा। अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांमुळे रिक्त राहणाऱ्या पदांची प्रवर्गनिहाय माहिती तत्काळ कळवण्यात यावी, जेणेकरून प्रत्यक्ष यादी तयार करून पुढील पात्र उमेदवारांची शिफारस करता येईल। ठीक आहे, म्हणजे समजा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये काही लोक अपात्र आढळले तर त्याचा जो अहवाल आहे लवकरात लवकर मागण्यात आलेला आहे डिपार्टमेंटकडून, कारण की त्याच्यानंतर जी आहे प्रत्यक्ष यादी जी आहे ते लावण्यात येणार आहे। प्रत्यक्ष यादी अजूनपर्यंत लावण्यात आलेली नाही, तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन नंतर जी आहे प्रत्यक्ष यादी लागू शकते। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, सदर एकाच निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 विभागामध्ये होत असल्याने सर्वांच्या नियुक्ती दिनांक एकच असणे आवश्यक आहे, जेणेकरून एकाच निवड यादीतून 6 विभागात नियुक्ती देण्यात आलेल्या पुरवठा निरीक्षक यांना नियुक्ती दिनांक एकच राहील व पुरवठा निरीक्षक संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे सोयीस्कर होईल। ठीक आहे, म्हणजे सर्व 6 प्रवर्गाला एकाच दिवशी जे आहे एकाच तारखेला जॉईनिंग द्यायची आहे। ठीक आहे, जॉईनिंग डेटसुद्धा देण्यात आलेली आहे, ते आपण पुढे बघूया।
त्याच्यानंतर मित्रांनो, यास्तव कागदपत्र तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना आपल्या विभागात उपलब्ध रिक्त व कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक जागांनुसार आपल्या स्तरावरून त्यांची पदस्थापना करून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावेत, ही विनंती आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पदस्थापनेचा जो दिनांक आहे तो 12 ऑगस्ट 2024 रोजी नियुक्ती आदेश सर्वांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर 12 बोल्ड अक्षरात तुम्हाला दिसत असेल. पदस्थापना म्हणजे रुजू होण्याची तारीख जी राहणार आहे तुमची दिनांक 12 ऑगस्ट 2024. ठीक आहे. नंतर मित्रांनो, 8 नंबरचा पॉईंट आहे. सदर निकालातील नियुक्तीसाठी पात्र ठरणाऱ्या पुरवठा निरीक्षकांना पदस्थापना देण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी आणि त्यांच्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील रिक्त आवश्यक जागांची माहिती संबंधित उप आयुक्त म्हणजे पुरवठा यांच्याकडे या शासनपत्रानुसार तत्काळ सादर करावी, जेणेकरून सर्व जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पुरवठा निरीक्षकांना नियुक्ती देण्यात येईल. ठीक आहे. नंतर मित्रांनो, शिफारस केलेल्या उमेदवारांचे अर्ज PDF व त्यांनी अर्जात नमूद केलेल्या दाव्यांची माहिती, त्यांचा संपर्क क्रमांक व पत्ता MS Excel सोबत पाठवण्यात येत आहे. 10व्या नंबरचा आहे कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक माहिती शासन निर्णय / शासन परिपत्रक या पत्रासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर रामचंद्र धनवाडे सहसचिव महाराष्ट्र शासन यांचे हे पत्र आहे किंवा एक लेटर आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. सोबत काय काय जोडण्यात आलेलं आहे, शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांचा अर्ज म्हणजे PDF, ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्याची PDF, उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली दाव्याची माहिती, उमेदवारांचा संपर्क क्रमांक, MS Excel आणि परिशिष्ट अ व परिशिष्ट ब या सर्व ज्या 4 प्रती आहेत त्या जोडण्यात आलेल्या आहे. प्रत माहितीस्तव आवश्यक कार्यवाहीस्तव सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभाग यांना पाठवण्यात आलेली आहे. ठीक आहे. निवड नसतीचा जो सुद्धा पुरावा आहे तो सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंतर परिशिष्ट कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेले जे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन वाचणे फार गरजेचं आहे मित्रांनो. तर बघूया मित्रांनो, प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी विभागीय आयुक्त स्तरावर प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून केल्या जात आहे. सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ठीक आहे. नियम क्रमांक 2 आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कागद किंवा नियम किंवा आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला जी खोटी आहे ती खोटी माहिती द्यायची नव्हती अर्जामध्ये. ती खोटी माहिती जर तुम्ही दिलेली असाल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल. दुसऱ्या नंबरला आहे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स व्हॅलिड पिरियडमधले असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर प्राधान्यक्रम आहे मित्रांनो, शासन निर्णय जो आहे त्या क्रमांक त्यांनी दिला आहे त्या क्रमांकाच्या दिनांक 4 मे 2022 मधील मुद्दा क्रमांक 9 नुसार समान गुण प्राप्त उमेदवारांच्या बाबत प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. ठीक आहे. जर प्राधान्यक्रम कसा दिला जाणार आहे ते तुम्हाला माहितीच असेल. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्यक्रम दिला जातो मित्रांनो. ठीक आहे. जात प्रमाणपत्राच्या बाबतीत आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. ज्या जातीतून तुम्हाला आरक्षण घ्यायचं, ज्या जातीचा तुम्हाला लाभ घ्यायचा त्या जातीचं तुम्हाला जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ठीक आहे. समांतर आरक्षण कसं लागू होणार आहे तर 5.1 प्रस्तुत निकाल समांतर आरक्षण संदर्भातील दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदी विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि 5.2 प्रस्तुत निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात तसेच अन्य मुद्द्यासंदर्भात विविध मान्य न्यायालय आणि मान्य न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधून राहून जे आहे तो जाहीर करण्यात आलेला निकाल आहे. ठीक आहे. महिला आरक्षण कसं राहणार आहे मित्रांनो, 6.1 महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असण्याचे डोमिसाइल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते सादर करणे आवश्यक राहणार आहे. आणि शासन निर्णयात महिला व बालविकास विभाग क्रमांकानुसार 4/5/2024 अन्वये खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित पदासाठी निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. ठीक आहे. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची जी अट आहे ती रद्द करण्यात आली आहे, सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे ओपन गटातील महिलांना नॉन क्रिमिनल लागणार नाही. ठीक आहे. नंतर EWS कॅन्डिडेट करता आहे मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांना
शासन निर्णय सामान्यतः प्रशासन विभाग जो दिलेला आहे दिनांक आहे 12/2/2019 व दिनांक 31/5/2021 अन्वये विहित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. EWS प्रमाणपत्र तुम्हाला व्हॅलिड पिरियडमधले आवश्यक आहे. नंतर खेळाडूकरता जे आरक्षण आहे ते कशा प्रकारे राहणार आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे. अर्जात प्रावीण्यप्राप्त गुणवत्ताधारक खेळाडूंचा दावा केलेल्या उमेदवारांनी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 1/7/2016 नुसार तसेच त्यास अनुसरून प्रसिद्ध करण्यात आलेले शासन शुद्धीपत्रक दिनांक 18/8/2016 व दिनांक 11/3/2019 नुसार आणि नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयकित गट क पदासाठी निश्चित केलेली क्रीडाविषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील. तसेच त्या संदर्भातील संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालनाच्या क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. सदर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शासन स्तरावरून तपासून संबंधित उमेदवारांच्या विषयाकरता पदाकरता नियुक्तीबाबतची कारवाई करण्याबाबत शासनास कळवण्यात येईल. ठीक आहे. माजी सैनिकांकरता जे आरक्षण आहे ते कशा प्रकारे राहणार आहे ते सुद्धा याच्यात दिलेले आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्ताकरता आरक्षण, पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्याकरता आरक्षण. ठीक आहे. तर दिव्यांग आरक्षण, तर अशा प्रकारचे ज्या आरक्षणातून तुम्ही लाभ घेऊ इच्छिता त्या सर्व प्रकारच्या आरक्षणाचे डिटेल इन्फॉर्मेशन याच्यात तुम्हाला देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी आवश्यक शासन निर्णयसुद्धा परिपत्रक जे आहे ते सुद्धा याच्यात तुम्हाला दिलेले आहे. कोणत्या तारखेचं कोणतं परिपत्रक आहे, जसं आरक्षण विषयक शासन निर्णय परिपत्रक, शासनपत्र, सामान्य प्रशासन विभाग, महिला आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, पदवीधर अंशकालीन आरक्षण, सर्वांचे जे परिपत्रक आहे ते सुद्धा याच्यामध्ये जोडण्यात आलेले आहे. कोणत्या डेटचे आहे ते सुद्धा याच्यात जोडण्यात आलेले आहे. तर असा इम्पॉर्टंट सूचना आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या बाबत काही शंका असेल तर तुमच्याला जो आहे तो पहिला व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे प्रत्येक डिव्हिजन वाईज अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि अधिकाऱ्यांचे नाव दिलेलं आहे. त्याच्यावरती संपर्क तुम्ही साधू शकता. ठीक आहे. तर फार महत्त्वाचा असा दोन्ही परिपत्रक आहे मित्रांनो, पहिलं परिपत्रक आणि दुसरं परिपत्रक. ठीक आहे. तर मित्रांनो असेच आणखी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य वेळोवेळी केले जाईल. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. सर्वात प्रथम आपण अगोदरच तिथे जे सर्व परिपत्रक किंवा कोणत्याही सूचना आल्या तिथे टाकत असतो. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो कोणती माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.